अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार असल्याचं कळत आहे। अजित पवार, सुनील तटकरे, मंत्री, आमदार तसंच पदाधिकारी सगळेच बाप्पाचं दर्शन आज घेणार आहेत। सगळ्या नेत्यांसाठी पक्ष कार्यालयामध्ये बसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे सकाळी 9 वाजता राष्ट्रवादीचे हे नेते गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत। असं असताना त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा हा नवा अध्याय आता सुरू होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला बाप्पाचं दर्शन घेण्याची गरज पडलेली आहे, कारण कालच्या शरद पवार गटाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं धास्ती तर घेतली नाहीये ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आज सकाळी 9 वाजता राष्ट्रवादीचे सगळेच नेते, त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, सगळे मंत्री, सगळे आमदार जे ते आज सिद्धिविनायक मध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। खरं तर आज बाप्पाचं दर्शन घेण्यामागचं नेमकं कारण काय असं विचारलं गेलं तेव्हा कुणाकडेच असं स्पष्टपणे असं काही उत्तर नव्हतं। मात्र येणाऱ्या आता 12 जुलैला जी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक आहेत, या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचा एक नवीन अध्याय सुरू करते की काय अशी एक चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे सगळे आमदार आणि सगळे जे मंत्री असणार आहेत महत्वाचे, ते आज येऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। आणि यासाठी म्हणून राष्ट्रवादीचं जे पक्ष कार्यालय आहे मंत्रालयाच्या समोर, तिथे सगळ्या आमदारांसाठी एका बसची व्यवस्था करण्यात येणार आहे। आणि एकाच बसमधून सगळे जे आमदार आहेत, सगळे महत्वाचे जे नेते मंडळी असणार आहेत, ते दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। 9 वाजता ते दर्शन घेतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र एकूणच राष्ट्रवादीचे नेते येऊन गणेशाचं दर्शन घेतात, बाप्पाचं दर्शन घेतात, त्याच्यामुळे एक वेगळा चर्चा असतात। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स रुपाली तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।